आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। मिरज शहरात बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी झाडे पडली तर विजेचे खांब वाकल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। मिरजेतील ईदगाहजवळ असलेल्या चिमणीसमोर एका घरावर मोठे झाड कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। स्थानिक घर मालकाने दिलेल्या माहितीनुसार आम्ही गेली 4 वर्ष वारंवार महानगरपालिकेला निवेदन दिले होते की हे झाड कट करावे, पण महानगरपालिकेने झाड कट केले नसल्याचा आरोप घरमालकांनी केला आहे। संध्याकाळच्या वेळेस अचानक जोरदार वारे वाहू लागले आणि काही क्षणातच पावसानं हजेरी लावली। या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात ईदगाहजवळ चिमणीसमोरील एक मोठे झाड उमळून थेट घरावर कोसळले। घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान वाऱ्याच्या जोरामुळे एमएसईबीचे काही विजेचे खांबही कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला। शहरात अनेक भागांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता। महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रात्रभर वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र गुरुवारी सकाळनंतर टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरण कर्मचाऱ्यांना यश आले। नमस्कार, मी अर्चना सतीश सुपनेकर, राहणार भारतनगर चिमणीसमोर मिरज। आज दिनांक 25/6/2026 संध्याकाळच्या 7च्या सुमारास इथे मोठा पाऊस चालू झाला, मोठं वादळ चालू झालं आणि त्या वादळात माझ्या दारात असलेलं सरकारी झाड माझ्या घरावर कोसळलं आणि त्यामुळं बरंच नुकसान झालं माझ्या घरातल्या वस्तूंचं। परत आम्ही थोडक्यात आमच्या घरातल्या लोकांचा जीव थोडक्यात वाचला गेला। तर हे जे नुकसान झाले त्याला जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका आहे, कारण मी बऱ्याचदा त्यांना अर्ज केलेत ह्या 4 वर्षामध्ये, पण प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला दुर्लक्षित केलेलं आहे। आमची कधीही तक्रार त्यांनी गांभीर्याने घेतलेली नाही। त्यामुळे हे जे नुकसान झाले ते पूर्णपणे महापालिकेची जबाबदारी आहे आणि त्यांनी ह्याबाबत माझी नुकसान भरपाई असेल ते मला द्यावी।